माय गॉड, इतक्या सुंदर साड्या. हा ब्लॉग पाहिल्यानंतर प्रत्येक लेडीजला शॉपिंग करायची इच्छा मात्र होणार. 200 रुपयापासून ते थेट 50,000 रुपयांपर्यंतच्या साड्या या ठिकाणी आहेत. आम्ही 200 ते 300 साड्या घेतल्या. खूपच सुंदर. हाय गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आज आम्ही खूपच स्पेशल ब्लॉग काढलेला आहे. तो म्हणजे आमच्या घरची वास्तुशांती लवकरच आहे आणि त्यानंतरून आमच्या घरी 16 सोमवारसुद्धा पूजा आहे आणि आम्ही फुल शॉपिंग करणार आहोत या ठिकाणी. खरं सांगायचं तर आजचा दिवस म्हणजे लेडीज लोकांसाठी हेवी आहे गाईज. आम्ही शॉपमध्ये एंटर झाल्यानंतरून आम्हाला जिकडे बघावं तिकडे साड्या दिसत होत्या. त्या ठिकाणी सिंपल लाईटवेअर पासून ते हेवी, फुल हेवी आणि डिझायनरमध्ये कलेक्शनपर्यंत होत्या. जे पाहिजे त्या अवेलेबल होत्या आणि रेंज ओ माय गॉड 200 रुपयापासून ते थेट 50-60 हजारापर्यंत साड्या अवेलेबल होत्या. आम्हाला 16 सोमवारच्या पूजेसाठी व्हाईट साड्या घ्यायच्या होत्या, पण गाईज त्या इतक्या सुंदर होत्या ना, तर आम्ही फक्त 16 नाही तर 18 साड्या बाजूला काढल्या. हलक्या फुलांच्या प्रिंट्स, लाईट वेट फॅब्रिक आणि क्लासी लुक. प्रत्येक साडी बघताना असं वाटत होतं की ही घेऊ की ती घेऊ. मग काय, आम्ही एक साड्या बाजूला काढायला सुरुवात केली आणि बघता बघता इतक्या साड्या जमा झाल्या की आम्हालाही शॉक बसायला लागला आणि प्रत्येकासाठी आम्ही साडी घेतली. फॅमिली मेंबर, गेस्ट आणि फ्रेंड्स सगळ्यांसाठी आम्ही साड्या घेत होतो. वेगवेगळ्या कलरच्या आणि डिझाईनमध्ये साड्या घेतल्या. शॉपिंगला खरी सुरुवात माझ्या दीदीपासून झाली, कारण तिच्यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट होता 16 सोमवारची साडी. तर आता या ठिकाणी मी दीदीसाठी 16 सोमवारसाठी साडी बघणार आहोत. तर व्हाईट कलरची तिने चूज केलेली आहे आणि तिला व्हाईट कलरची साडी पूजेला घालायची होती, म्हणून आम्ही व्हाईट कलरची साडी बघत होतो आणि खूप साड्या या ठिकाणी आम्हाला दाखवल्या. खूप साड्या छान होत्या आणि एकापेक्षा एक खूपच छान होत्या. आमच्याकडे कलर ऑप्शन थोडेसे लिमिटेड होते, कारण आमच्याकडं स्पेसिफिक व्हाईट शेडमध्ये साडी पाहिजे होती. फ्रेश व्हाईट कलर आणि त्याच्यावर रेड कलरची बॉर्डर आणि बॉर्डरवरती मस्त हातीची प्रिंट आणि इतकी सुंदर डिटेलिंग आणि नाजूक डिझाईन होती ना, त्या क्षणी आम्ही पूर्ण सायलेंट झालो आणि माझी दीदी एकदम खूप सुंदर दिसत होती साड्यांमध्ये आणि हे लुक एकदम रॉयल फील देत होतं. माझी दीदी एकदम सुंदर दिसत होती आणि हे लुक एकदम क्लासी आणि रॉयल फील देत होतं. ती साडी घातल्यावर ती पूजा लुक एकदम नेक्स्ट लेवल जाणार होतं. मम्मीची साडीची शॉपिंग आणि मम्मीचं काहीतरी वेगळंच चालू होतं. मम्मीला इतक्या साड्या आवडत होत्या ना, फायनली कोणती साडी घेऊ ते समजत नव्हतं आणि फुल आम्ही कन्फ्यूजमध्ये होतं. मग टाईमपास म्हणून मी एक साडी ट्राय करायचं बघितलं, पण ओ माय गॉड ती इतकी सुंदर होती ना, फुल पार्टीवेअर लुक. ती साडी मला इतकी आवडली ना, काय सांगू. मी फक्त टाईमपास म्हणून ट्राय केली होती, पण खरंच खूप छान होती. पण जसं मी ती साडी घातलत होते ना, ओ माय गॉड आरशात बघितलं ना स्वतःला, तर बघतच राहिले मी. आता आम्ही मेन सेक्शनमध्ये आलेलो आहोत. या ठिकाणी भावासाठी आणि पप्पासाठी ड्रेस घेतले. खूपच छान होते या ठिकाणी सुद्धा. कलर्स खूप छान होते आणि कलर्स खूप होते या ठिकाणी. आणि या ठिकाणी थोडंसं स्वतःला आरशामध्ये पाहिलं, नंतरून पॅन्टचा वगैरे सगळे कपडे वगैरे पाहिले, साड्या पाहिल्या वगैरे सगळं पाहिलं. या ठिकाणी खूप काही आहे, तुम्ही सुद्धा व्हिजिट करा. आणि त्याच्यानंतर मेन पार्ट आला माझ्या ड्रेसचा आणि ड्रेस मी कोणता घेणार आहे तो नक्की बघा. आणि कोणता ड्रेस मी ट्राय केला, सगळे ड्रेस ट्राय केले, मला खूप आवडले आणि सगळ्यात मेन मला हाच ड्रेस आवडला आणि मी पहिल्यांदाच घातला होता आणि मला हाच पहिला आवडला. दुसरा बघितला पण हा पण खूप छान होता, पण मला हा नाही आवडला एवढा. परत मी अजून पाहिला नाही आहे, 2च ड्रेस पाहिले आणि एंड केला आणि मी पहिलाच ड्रेस बुक केला, म्हणजे पहिलाच डन केला आणि नंतरून आम्ही बिल केलं आणि नंतरून संध्याकाळून बॅग्स वगैरे घेऊन आम्ही घरी निघत आहोत आता. आणि तुम्हाला मी रात्रीचा सीन दाखवत आहे. नंतरून थोडंसं थकलो होतो, बिल केलं आणि असा होता आजचा आमचा दिवस. आणि तुम्ही साड्या बघू शकता, किती भारी साड्या होत्या आणि सगळ्यांना आवडल्या आमच्या साड्या. आणि नंतर फायनली बिल करायचा टाईम आला, बिल केलं आणि नंतरून आम्ही निघालो. एवढं हातामध्ये जड झालं होतं ना पिशव्या, कोणती घेऊ काय घेऊ, कोणी टेकवतंय कोणी चलतंय, कोणी भाऊ माझा भरतोय बॅगी गाडीमध्ये. आणि त्याच्यानंतर आम्ही थोडंसं ज्यूस पिला आणि आम्ही निघालो आमच्या घरी. असा होता आमचा आजचा दिवस आणि आजचा ब्लॉग. तर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नवीन असाल तर चॅनेलला लवकरच जॉईंट व्हा.